नमस्कार मंडळी, खमंग रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण 2 प्रकारच्या चटण्या बघणार आहोत. एक म्हणजे खजूर चटणी आणि एक म्हणजे पुदिन्याची चटणी. ह्याची खजूर चटणी म्हणजे चिंचेची चटणी तुम्हाला माहीतच असेल. तर ह्या दोन्ही चटण्या आपल्याला पाणीपुरी, भेळ, समोसा, चाट वगैरे ह्याच्यासोबत आपण खाऊ शकतो. आणि ही बाहेर इतकी टेस्टी असते की तुम्ही मार्केटसारखी टेस्ट असते. आता इथे मी चिंच आणि खजूर घेतले आहेत. हे आता मी कुकरला लावून घेणार. कुकरला मी व्यवस्थित कुकरमध्ये का हे करते मी, कारण ह्याच्यामुळे व्यवस्थित शिजले जातात खजूर आणि चिंच. तर ह्याच्यामध्ये हे घालणार मी. ह्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं. पाणी अंगाबरोबरच नेहमी ठेवायचं, कारण का मला थिक हवी आहे ही चटणी, त्याच्यामुळे. आता म्हणजे तुमच्या अंदाजाने तुम्ही पाणी घालू शकता आणि याच्यात हवं असेल तर तुम्ही मीठसुद्धा घालू शकता, त्याच्यामुळे टेस्ट व्यवस्थित येईल. मी 2 शिट्ट्या काढून घेईन. आता हे व्यवस्थित मॅश हे आता मी कुकरला लावून घेतलं. आता हे मॅश केलं. आता हे मिक्सरला लावून घेणार मी व्यवस्थित. मिक्सरला लावल्यामुळे मस्त बारीक होतं ते. हे आता मी मिक्सरला लावून फिरवून घेतलं. आता हे मी चाळणीने गाळणार. इथे खाली बाडगं आहे आणि आता हे मी चाळणीने गाळणार. चाळणीने का गाळणार, कारण मला जरा त्याची गरज वाटत होती, कारण त्याच्यामध्ये बिया वगैरे असतात किंवा दोऱ्या वगैरे असतात चिंचेच्या, त्याच्यामुळे. आणि व्यवस्थित आपल्याला जर स्मूथ हवी असेल चटणी तर ती एकदम मस्त होते. परत आपल्याला हे होत नाही, खूप वेळ लागतो. पण ही चटणी खूप टेस्टी होते याच्यामुळे. थोडं करून ते पडतं खालून, असं हात फिरवावं लागतो थोडा, त्याच्यामुळं ते चिकटून राहते वरती. खालून हात फिरवला की मग ती आता ही फेटून झालेली आहे. हे बघा किती थिक झाली आहे ती चटणी. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यात पाणी वगैरे ॲड करू शकता. आता आपण हा गूळ 1 वाटीभर घेणार आहोत, छोटी वाटी. गूळ जास्त नाही घ्यायचा, कारण खजूर गोड असतो, त्याच्यामुळे गूळ नाही जास्त घ्यायचा. इथे हे मी पाणी घालून मस्त मेल्ट करून घेतला गूळ त्या पाण्यात. आता आपण याच्यावर हे घालणार, चटणी. तर ही मी चटणी घालून घेतली पॅनमध्ये. आता मस्त मी हे ढवळून घेणार मिश्रण. व्यवस्थित ढवळून घ्यायचं. आता याच्यात मी चमचाभर चाट मसाला घालणार. याच्यात मी मीठ नाही घालणार, कारण चाट मसाल्यामध्ये मीठ असतं, त्याच्यामुळे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सेंधं मीठ पण घालू शकता. आणि हे मी लाल तिखट घालते, तिखटपणा येण्यासाठी. आणि थोडासाच वापरते, कारण आमचा मसाला तिखट आहे, त्याच्यामुळे. आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेणार. हे शिजू द्यायचं व्यवस्थित, टेस्ट चांगली येते मग चटणीला. अशी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा घरात, एकदम छान टेस्टी होते. आता आपली गोड चटणी करून झालेली आहे, खजूर चिंचेची. आता आपण हिरवी चटणी करूया, पुदिन्याची. तर इथे मी पुदिना 15-16 पानं घ्यायची आणि कोथिंबीर घ्यायची बाऊलभर, मस्तपैकी वाटीभर. आणि 3 मिरच्या घेतल्या आहेत मी, थोडीशी डाळ आणि हे लसूण 2 पाकळ्या. तर हे मी मिक्सरमध्ये कोथिंबीर घातली. आता पुदिना घालायचा, त्याच्यानंतर त्याच्यात लसूण घालायचे. ह्या 3 मिरच्या घेतलेल्या आहेत मी, कारण मिरच्या तिखट आहेत, त्याच्यामुळे मी मिरच्या 3च घेतल्या आहेत. आणि ही लसूण आणि ही डाळ. ह्याच्यात मीठ घालायचं, थोडंसंच पाणी घालायचं. याच्यात लिंबाचा रससुद्धा घालायचा आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचं.
याच्यात हवं तर तुम्ही तेलसुद्धा ॲड करू शकता, थोडंसं चमचाभर. त्याच्यामुळे डाळीमुळे बघा मस्त त्याला हे आलं आहे व्यवस्थित. हा कलर टिकून राहतो डाळीमुळे. आणि तेल ह्याच्यासाठी घालायचं त्याच्यामध्ये की तुमची चटणी तुम्हाला स्टोअर करून ठेवू शकता तुम्ही जास्त दिवस. हे बघा कसा मस्त कलर आलाय त्याला, एकदम मार्केट सारखीच झाली आहे. आता ही तुम्ही पाणीपुरीमध्ये ह्याचं तुम्ही पाणीपुरी सुद्धा बनवू शकता, ह्याचं तुम्ही भेळमध्ये सुद्धा वापरू शकता, समोसा बरोबर आणि चाटसोबत पण खूप टेस्टी लागते, खूप टेस्टी. तिखट वगैरे सगळं. आता आपल्या दोन्ही पण चटण्या करून झालेल्या आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या न्यू व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि पुढचा मी कोणता व्हिडिओ आणू मला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या खमंग रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.